आज मी तुम्हाला अशा मूवीबद्दल सांगणार आहे जी मूवी बघितल्यानंतर मी 2 दिवस डिस्टर्ब होतो. या मूवीचा शेवट काही केल्या माझ्या डोक्यातून जात नव्हता. ही मूवी बघितल्यानंतर माझ्या अंगावरती काटा आणि डोळ्यात पाणी आलं होतं. आज आपण बोलणार आहोत महाराजा मूवीबद्दल. तर फिल्मच्या सुरुवातीला आपण विजय सेतुपतीच्या महाराजा कॅरेक्टरला बघतोय. तो त्याच्या घरातील डस्टबिन लक्ष्मीला शोधतोय, कारण त्याच डस्टबिनने त्याच्या मुलीचा जीव वाचवलेला असतो. जेव्हा सुरुवातीला एक ट्रक एका घरामध्ये घुसतो जिथं महाराजाची मुलगी आणि बायको असते, त्या घराची छत खाली कोसळते आणि त्याच वेळी ते डस्टबिन लक्ष्मी त्या मुलीच्या अंगावरती पडते आणि त्याच्यामुळे त्या मुलीचा जीव वाचतो. याच कारणामुळे त्यांनी त्या कचऱ्याच्या डब्याचं नाव लक्ष्मी असं ठेवलेलं असतं आणि ते त्या डब्याची पूजा करतात आणि त्याला फॅमिली मेंबर सारखं जपतात. एकदा महाराजाच्या घरामध्ये चोरी होते आणि ते लोक महाराजाला खूप मारतात आणि लक्ष्मी म्हणजे त्या डस्टबिनला घेऊन जातात. आता याचीच कंप्लेंट द्यायला महाराजा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. सुरुवातीला पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे महाराजा त्यांना काही पैसे देतो. त्यामुळे पोलीस डब्याचा शोध घ्यायला चालू करतात. आता सुरुवातीला आपल्याला ही स्टोरी साधी आणि सरळ वाटते, पण असं अजिबात नाहीये. इंटरव्हल नंतर एकामागून एक ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला बघायला मिळतात. या मूवीचा स्क्रीन प्ले वन ऑफ द बेस्ट स्क्रीन प्ले आहे. एका मूवीसाठी चांगला स्क्रीन प्ले किती इम्पॉर्टंट आहे हे या मूवीकडे बघितल्यानंतर समजते. जर तुम्ही अनुराग कश्यपच्या मूवीचे फॅन असाल तर ही मूवी बघितल्यानंतर तुम्ही त्याच्या ॲक्टिंगची सुद्धा फॅन व्हाल. आणि विजय सेतुपतीबद्दल बोलायचं झाल्यास भाऊ पाण्यासारखा आहे. तुम्ही ज्या भांड्यामध्ये त्याला टाकाल त्या भांड्याचा आकार तो घेतो. या मूवीचा रन टाईम 2 तास 40 मिनिटाचा आहे, पण कुठेच ही मूवी तुम्हाला लेंदी वाटणार नाही. सुरुवातीला थोडं ह्युमर टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यानंतर जे काही आपल्याला बघायला मिळते ते शब्दात एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. शेवटचे 30 मिनिट तुम्ही जरासुद्धा एक्सपेक्ट करू शकत नाही. मूवीचा क्लायमॅक्स तुम्हाला ट्रॉमा देऊन जातो. सैराटनंतर या मूवीचं शेवट बघून मी रडलो असेल. या मूवीचा मेन USP या मूवीचे रायटिंग आणि स्क्रीन प्ले आहे. जशी करणी तशी भरणी या तत्वावरती ही मूवी चालते. टॉप नॉच ॲक्टिंग, टॉप नॉच डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग यामुळे ही मूवी क्रिटिकली आणि कमर्शियली दोन्ही बाजूने वरचढ ठरते. 20 करोड बजेट असताना ही मूवी बॉक्स ऑफिसवरती 100 करोडपर्यंतचा बिझनेस करते. जर तुम्ही एका चांगल्या सस्पेन्स थ्रिलर मूवीच्या शोधात असाल तर महाराजा मूवी एकदा नक्की बघा. तुमच्या सगळ्या एक्सपेक्टेशन ही मूवी पूर्ण करेल. ही मूवी हिंदीमध्ये अवेलेबल असून ती तुम्ही नेटफ्लिक्सवरती बघू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.